काय सांगितलं आपल्या एक्झाम्पल मध्ये की इन द फिगर, या फिगर मध्ये ओ हा तुमचा सेंटर ऑफ द सर्कल आहे. पॉइंट आर, फ्रॉम पॉइंट आर सेगमेंट आरएम अँड सेगमेंट आरएन आर टँजंट सेगमेंट्स. ते टँजंट सेगमेंट्स दिलेले आहेत. टचिंग द सर्कल ॲट एम अँड एन, सर्कल ते एम आणि एन मध्ये टच होत आहे असे सांगितलं आहे. ओ आर म्हणजे मधलं डिस्टन्स जे आहे, ओ आर जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे 10 सेंटीमीटर. given is 10 centimeter and the radius of the circle, radius आहे तुमची OM आणि ON, तुमची 5 आहे, ही तुमची 5 आहे, 5 सेंटीमीटर. Then find what is the length of each tangent segment. हे तुम्हाला RM आणि RN ही लेंथ काढायची आहे. RM आणि RN ही लेंथ शोधायची आहे. त्याबरोबर what is the measure of angle MRO. MRO हा जो अँगल आहे, आरच्या ठिकाणचा हा वरचा तो अँगल मोजायचा आहे. आणि MRN या आरचेतला हा मोठा अँगल जो आहे तो आपला किती असेल तो ठरवायचा आहे. तर याप्रमाणे आपल्याला ही लेंथ जी आहे ही शोधायची आहे. मग पहिला तर आपल्याला काय करता येईल, तर हा जो अँगल आहे तुम्हाला, हा अँगल 90 डिग्री आहे हे आधी सांगायचं आहे. द मेजर ऑफ अँगल OMR इक्वल टू 90 डिग्री बाय टँजंट रेडियस थेरम किंवा टँजंट थेरम म्हटलं तरी चालेल. बरोबर, त्या थेरमनुसार तुमचा हा राईट अँगल ट्रायंगल होणार आहे. ते झाल्यावरती तुमचं हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे युजिंग पायथागोरस, मग तुम्हाला ही OM साईड माहिती आहे, हायपोटेनस OR माहिती आहे, रिमेनिंग साईड जी आहे ती RM ही आपल्याला मिळणार आहे. बरोबर आहे, बाय युजिंग पायथागोरस थेरम. ही सेकंड प्रॉपर्टी वापरायची. ती झाल्यावरती हा आर पॉईंट तुमचा सर्कलच्या बाहेर आहे. मग आर पॉईंट म्हणून आपण जेव्हा सर्कलला टँजंट काढतो तर ते टँजंट सेगमेंट असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. हे आपण टँजंट सेगमेंट थेरम घेतलं, त्यानुसार RMचं मेजर आणि RNचं मेजर हे इक्वल येणार आहे. म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न उत्तर जे आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट, या RM आणि RN या दोघांचीही लेंथ तुम्हाला मिळणार आहे. ती मिळेल जी येईल ती आपली आन्सरनुसार. ओके, नंतर तुम्हाला करायचं आहे मेजर माहिती MRO हा करायचा आहे. तर ही साईड किती आली, ही साईड किती आली, ही साईड किती, त्याच्यावरनं तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर हा जो अँगल आहे तर ही या साईडच्या अपोजिट, बरोबर आहे, 10च्या हा तुमचा हा 5 आहे बघा. या ORच्या हा तुमचं OMचं माप आहे. मग कोणत्या अँगल समोरची साईड ही हायपोटेनसच्या हाफ असते, तर 30 डिग्रीच्या अपोजिट साईड जी असते ती तुमची हायपोटेनसच्या हाफ असते, कर्णाच्या निम्मी असते. हे आपण पाहिलेलं आहे 30, 60, 90 डिग्री थेरमनुसार. म्हणून तुमचा हे हाफ म्हणून हे तुमचं मेजर जे आहे काय होतंय, हे जे मेजर आहे ते तुमचं किती येणार आहे, 30 डिग्री येणार आहे. मेजर ऑफ दिस अँगल इज 30 डिग्री, MRO. मग तुम्हाला विचारलंय काय, MRN किती, हा 30 म्हणजे हा सुद्धा पकडा, हा 90 म्हणजे तुमचा हा सुद्धा आपोआप 30 येणार आहे. सेम याप्रमाणे इथे 10च्या हा तुमचा हा आहे तर इथे हा 30 येणार आहे. मग 30 + 30 केलं की तुमचा आन्सर किती येणार आहे, ठीक आहे. टोटल MRN या अँगलचं मेजर हे तुमचं 60 येणार आहे. काय शंका आहे कोणाची? हा, तर मग आधी आपण आता इन ट्रायंगल OMR त्या ठिकाणी पायथागोरस वापरू. आपण आधी RM आणि RNचे मेजर जे आहे ते फाइंड करून घेऊया. बरोबर, मग ड्रॉ सेगमेंट OM अँड ON. मग इन ट्रायंगल पहिलं सूत्र आपण काढायचं, इन ट्रायंगल OMR हा एक आपण ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे तो आपण वापरणार आहोत. ट्रायंगल OMR इक्वल टू 90 डिग्री, त्याला रिझल्ट द्यायचा आहे टँजंट थेरम. या थेरमनुसार तुमचा हा राईट अँगल आहे हे आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. नंतर बाय युजिंग पायथागोरस थेरम, use Pythagoras theorem in this triangle.
मग काय होईल तुमचा हायपोटेन्यूसचा OR आहे, म्हणून OR स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग टू साइड तुमच्या OM स्क्वेअर आणि RM स्क्वेअर आहे. OM आणि RM ह्या तुमच्या रिमेनिंग टू साइड्स OM स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. OR ची व्हॅल्यू 10 आहे म्हणून 10 स्क्वेअर. OM 5 आहे 5 स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. 10 square is 100 equal to 5 square is 25 plus RM square. 25 ची साइन चेंज करायची म्हणून 100 minus 25 equal to RM square. आणि म्हणून तुमचं 100 minus 25 केलं म्हणजे RM square equal to 75. 75 चे फॅक्टर काढायचे की त्यामध्ये एक तुमचा परफेक्ट स्क्वेअर नंबर आला पाहिजे म्हणून RM स्क्वेअर इक्वल टू 25 into 3 म्हणून RM स्क्वेअर इक्वल टू टेकिंग स्क्वेअर रूट यायचं का 25 चे स्क्वेअर रूट 5 येईल 3 चं निघत नाही म्हणून ते स्क्वेअर रूट 3 राहील. म्हणून RM ची व्हॅल्यू जी आहे ती 5 स्क्वेअर रूट 3 असेल. मग RM इक्वल टू 5 स्क्वेअर रूट 3 याला रिझल्ट द्यायचा आहे टँजंट सेगमेंट थेरम. त्याच्या आधारे आपण हे लिहिणार आहोत टँजंट सेगमेंट थेरम. स्पर्शिका खंडाचे प्रमेय जे काल आपण घेतलं स्पर्शिका खंडाचे प्रमेय काल जे आपण घेतलेलं आहे त्याचा उपयोग करून हे आपण लिहिलेलं आहे. म्हणून पहिल्या प्रश्नोत्तर जे आहे ते आपल्याला की RM आणि RM जो बाह्यबिंदू आहे त्यातून RM आणि बिंदू काढलेले जे स्पर्शिखंड आहे त्यांची लांबी जी आहे ती आपला 5 स्क्वेअर रूट 3 सेंटीमीटर. तर युनिट सेंटीमीटर लिहा. याप्रमाणे हे आपलं आन्सर जे आहे ते आपल्याला पहिल्या प्रश्नाचं मिळालेलं आहे. आता सेकंड क्वेश्चन जो आहे त्याचा आपला आन्सर फाइंड करायचा आहे. सेकंड क्वेश्चन आपण कोणता व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO ते तुम्हाला मी आधी सांगितलेलंच आहे. तर इन ट्रायंगल RMO सेकंडचा आपण पाहतोय इन ट्रायंगल MRO या ट्रायंगल MRO तर त्याच्यामधला आपला हा R अँगल फाइंड करायचा आहे पहा MRO. वेळेवरती जॉईंट होत चला. तर तुमचा अँगल जो आहे OMR हा आपला 90 डिग्री दिलेला आहे म्हणून तुमचं टँजंट थेरमनुसार येणार आहे. आपण काय पहिल्याचे पाहिलं आपण तर तुमचं OM इक्वल टू 5 सेंटीमीटर आहे. OR इक्वल टू 10 सेंटीमीटर आहे म्हणून तुमचं OM इक्वल टू 1/2 OR. OM जी आहे ती तुमची OR च्या बरोबर निम्मी 10 च्या निम्मी 5 आहे. 10 च्या हाफ तुम्ही केलं की 5 तुम्हाला मिळणार आहे म्हणून OM इक्वल टू 1/2 OR असं आपण लिहू शकतो. आणि मग तुमची OM जी आहे ही साइड तुमची हायपोटेन्यूसच्या हाफ आलेली आहे बरोबर आहे. आणि म्हणून ती साइड जी आहे ती 30 डिग्रीच्या अपोजिट साइड जी असणार आहे म्हणून अँगल तुमचा MRO हेन्स अँगल MRO इक्वल टू 30 डिग्री. अँगल MRO इक्वल टू 30. त्याला रिझन येणार आहे कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. तर 30 60 90 डिग्री थेरम काय सांगते आपल्याला की 30 च्या अपोजिट साइड ही तुमची 1/2 दी हायपोटेन्यूस असते. तर याच्या उलट जी साइड तुमची हाफ असणार आहे हायपोटेन्यूसचा हाफ असणार आहे त्याच्या अपोजिट अँगल जो आहे समोरचा अँगल जो आहे तो तुमचा 30 डिग्रीचा असणार आहे. असं म्हणून आपण हे कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 90 डिग्री थेरम या थेरमचा उपयोग करून या प्रॉपर्टीचा उपयोग करून तुम्ही हा अँगल MRO जो आहे तो 30 डिग्री सांगू शकता. सिमिलरली जरी आपण विचारलं पद्धतीने लिहायचं आहे सिमिलरली अँगल NRO इक्वल टू 30 डिग्री. हा खालचा जो अँगल NRO हा तुमचा 30 डिग्रीचा येणार आहे. आणि म्हणून माझा शेवटचा प्रश्न तर आपल्याला शोधायचा आहे. शेवटचा प्रश्न आपला कोणता आहे बघा अँगल MRN. तिसरा प्रश्न जो आहे अँगल MRN इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल
30 डिग्री प्लस 30 डिग्री दोघांची ॲडिशन आपण केली तर तुमचा अँगल MRN जो आहे तो आपल्याला किती मिळणार आहे 60 डिग्रीचा मिळणार आहे. आधी MRO हा आपण 60 चा काढला, हा आपला विचारला नाही, पण तो काढल्याशिवाय तुम्हाला पुढच्या अँगलचं मेजर जे आहे ते मिळणार नाही आणि म्हणून मी हे काढून घेतलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही हे लिहू शकता किंवा उत्तर शोधू शकता. काही शंका याच्यामध्ये? तर या फिगरमध्ये तुमची OMR आणि ONR हे दोन्ही अँगल जे आहेत ते राईट अँगल आहेत, त्याला रिझन टँजंट थेरम. नंतर OM आणि ON या तुमच्या साईड इक्वल आहे, रेडियाई ऑफ द सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे. OR जो आहे OR बरोबर आहे, ही जी OR आहे ती तुमची दोन्ही ट्रायंगल मध्ये असलेली साईड आहे म्हणून OR इज द कॉमन साईड अँड मग तुमचं ही हायपोटेनस आहे राईट अँगल, आपण ही हायपोटेनस आणि तुमची एक साईड आहे राईट अँगल ट्रायंगलची म्हणून हायपोटेनस साईड थेरमनुसार हे दोन ट्रायंगल तुमचे कॉन्ग्रुएंट होतील. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असल्यावर त्यांचे रिमेनिंग साईड्स आणि अँगल तुमच्या कॉन्ग्रुएंट असणार आहे. तर आपण ते टँजंट सेगमेंट थेरम मध्ये RM आणि RN हे कॉन्ग्रुएंट दाखवलं होतं. आता आपल्याला अँगल MRO आणि अँगल NRO हे अँगल कॉन्ग्रुएंट आहे हे आपण प्रूव्ह करणार आहोत. म्हणजे हे दोन्ही अँगल सेम आहेत. UR हे तुमचं अँगल MRN ची बायसेक्ट करतो. तर तुमचा अँगल MOR आणि NOR हे अँगल तुमचे कॉन्ग्रुएंट होणार आहे, त्याला रिझन तुमचं हेच येणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. तर यानुसार तुमचं ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवली होती ती तुम्हाला प्रूव्ह करता येईल. आणि हे ट्रायंगल हे अँगल तुमचे कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे तुमची ही OR जी आहे ती तुमचे अँगल MON आणि MRN यांना बायसेक्ट करते, हे याच्यावरनं प्रूव्ह होईल. मग इन आधी अँगल जे आहेत ते आपण लिहूया. इन ट्रायंगल RMO and triangle RMO आणि RNO या दोन ट्रायंगल मध्ये अँगल OMR इक्वल टू कॉन्ग्रुएंट अँगल ONR, त्याला रिझन द्यायचं आहे टँजंट थेरम. नंतर सेगमेंट OM इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ON, त्याला रिझन आहे तुमचं रेडियाई ऑफ दी सेम सर्कल. and segment OR is congruent to segment OR, त्याला रिझन आहे कॉमन साईड आणि म्हणून हे ट्रायंगल तुमचे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल RMO, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल RMO, त्याला रिझन हायपोटेनियस साइड टेस्ट किंवा थेरम, हायपोटेनियस साइड थेरम. आणि म्हणून तुमचं अँगल MRO कॉन्ग्रुएंट अँगल NRO and angle MOR कॉन्ग्रुएंट अँगल NOR, दोघांना एकत्रित द्यायचं आहे करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CACT, एकरूप त्रिकोणांचे संगत. टँजंट थेरम हे तुमचं स्पर्शिकेचं प्रमेय, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. रेडियाई ऑफ द सेम सर्कल म्हणजे रिझन तुमचं एकाच वर्तुळाची त्रिज्या, कॉमन साईड सामायिक बाजू, हायपोटेनियस साईड थेरम म्हणजे कर्णभुजा प्रमेय किंवा कर्णभुजा कसोटी. आणि CACT याचं हा शॉर्ट फॉर्म मध्ये आहे, त्याचं उत्तर काय ना तुमचं करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, एकरूप त्रिकोणांचे संगत. याप्रमाणे हे झाल्यावरती याच्यावर तुमचं काय होणार आहे की सेगमेंट OR म्हणून सेगमेंट OR is bisect the angle MRN and
हा एम आर एल याचे दोन सारखे बघा, हा आणि हा सारखा झालाय, हा आणि हा सारखा झाला, म्हणजे OR जो आहे तो एम आर एल या अँगलचे दोन सारखे बघतो, त्याला बायसेक्ट करतो, तसं तो एम ओ एन या अँगलला सुद्धा बायसेक्ट करतो, असं या ठिकाणी हे आपण प्रूव्ह केलेलं आहे.